आईवरती ज्या प्रकारे जरांगे बोलतात आहे, जर छत्रपती शिवाजी महाराज आज असले असते तर त्यांची जीभ छाटली असते आणि तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याची ते सामर्थ्य आमच्यासारख्या 96 कोळी मराठ्यांमध्ये आहे. नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. कालपासून जरांगे पाटलांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळतो आहे. तर हा व्हिडिओ पूर्णपणे एडिट करून दाखवण्यात येतो आहे. त्यामधला पूर्ण व्हिडिओ हा कुठेही दाखवण्यात येत नाही आणि केवळ 10 ते 20 सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल करून जरांगे पाटलांबद्दल संभ्रम निर्माण करण्याचं काम हे सातत्याने सुरू आहे. काल संध्याकाळपासून भारतीय जनता पार्टीच्या विविध सोशल मीडियाच्या पेजेसवर मग विविध नेत्यांकडून देखील हा व्हिडिओ सोशल मीडियावरती वारंवार शेअर करण्यात येतो आहे. तो व्हिडिओ कुठला आहे हे तुम्हाला माहिती पडलंच असेल. त्याच्या मायचा हराम तो कसल्या असली पैदा झाली, तो कसल्या असली पैदा झाली, तो अशी कशी पैदाशी की तो असला कसा आहे. नुसता डीजे वाजून मला कळू द्या, मी बेगंड्याचा आहे. माझ्या जातीला विनाकारण जर टोकरीला मी सोडित नाही. देवले तर फणस त्याच्या त्यामध्ये प्रामुख्याने हा व्हिडिओ चित्रवाहक ज्या की भारतीय जनता पार्टीच्या विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांनी स्वतः त्यांच्या फेसबुक पेजवरून शेअर केला. त्यानंतर रातोरात हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि थेट मनोज जरांगे पाटलांना आज या व्हिडिओवरती प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा जरांगे पाटलांनी असं उत्तर दिलं की माझ्याकडून जर कुठलाही अपशब्द केला असेल तर मी त्याबद्दल माफी मागतो. कोण बाई बोलली म्हणतात ना तुम्ही, तिला तवा आहे ना दिसल्या का आमच्या? काय बोलते रे? तवा कुठे गेलती तू? कोण वाघिणी ती? कवर शाळा संभली ती सरकारच्या? आमच्या रक्तात थारवल्या गेली तवा कुठे मिळेल ती? कवर खेटरसाठी ती रे? कुणाच्या नादी लाग माय लागून लागून तू बाई येत आमजोड बी बाय सगळं कपाळ उचकीन. याआधी देखील जरांगे पाटलांकडून अशा प्रकारचे अपशब्द हे पाहायला मिळाले होते. मात्र त्यांनी थेट फडणवीसांना फोन करून त्यांची माफी मागितली होती आणि यावरती फडणवीसांनी देखील असं म्हणाले होते की त्यांच्या उपोषणानंतर त्यांचा त्रागा असू शकतो आणि त्या उपोषणाच्या रागातून त्यांचा संयम सुटला असेल आणि त्यांनी अपशब्द वापरले असतील. त्यानंतर हे सर्व गोष्टीवरती पडदा पडला होता. मात्र कालपासून जरांगे पाटलांच्या एका शब्दाचा भांडवल केला जात आहे. मात्र आज सकाळपासून भारतीय जनता पार्टीचे विविध नेत्यांकडून जरांगे पाटलांवरती मोठ्या प्रमाणात टीका होताना देखील पाहायला मिळते आहे. यात अनेक नेते पाहायला मिळतील. नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, त्याचबरोबर नागपूरचे परिणय फुके यांनी तर थेट त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आहे. तर मनोज जरांगे पाटलांबद्दल हे प्रक्षोभक विधान का केले जात असतील? ऐन 2 दिवसावरती मनोज जरांगे पाटील मुंबईकडे जाणार आहेत आणि त्याआधी वातावरण गढूळ करण्याचं काम हे कुणाकडून केलं जात आहे याचा नक्कीच तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि कुठल्याही प्रकारे मराठा समाजाने यावरती रिॲक्ट व्हायचं की नाही व्हायचं हे देखील समजणं गरजेचं आहे. कारण आजपासूनच प्रक्षोभक भाषणाला सुरुवात होताना पाहायला मिळते आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या 2 आमदाराकडून आणि 1 मंत्री आहे त्यांच्याकडून जरांगे पाटलांबद्दल अशी आक्षेपार्ह भाषा येणं किती योग्य आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.